आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघा मला जामीन द्यायला निघा. हे ना रावसाहेब असं झालं ना ते मुडून पडला का ना आणि मला सभापती म्हणा. मला फक्त 2 मिनिटं दिले म्हणून मी एवढंच बोलून राहिलो. अजून थोड्या वेळ मिळाला असता ना तर तुमची अख्खी कुंडली काढून समोर ठेवली असती. हॅलो मॅम. हॅलो. तुम्ही इथे कसं येणं केलं? काही माणसांचे चेहरे लक्षात ठेवण्यासाठी अधूनमधून त्यांना भेटणं गरजेचं असतं. इथूनच जात होते, म्हटलं तुम्हाला हाय करूया. अरे वा, पोलीस स्टेशनचं वातावरण जरा वेगळंच वाटतंय नाही? एकदम टाप टीप आणि अपडेटेड. नवीन पोलीस ऑफिसर आल्यात म्हणून हा परिणाम आहे का? हो, नुकत्याच नवीन मॅडम जॉईन झाल्यात. हां, आणि त्या खूप स्ट्रिक्ट आहेत. तुमच्या स्टाफ पैकी खूप जणांना तडकाफडकी काढून टाकलंय त्यांनी. पण याबद्दल बाहेर कुणालाच माहित नव्हतं. मीडियाला तर नाहीच नाही. मग तुम्हाला हे कसं कळलं? कसं कळलंय यापेक्षा जे घडलंय ते करेक्ट घडलंय. अशा स्ट्रिक्ट ऑफिसर सोबत काम करताना त्रास होत असेल नाही? मनासारखं काम करता येत नसेल, कुणाकडे काही मागता येत नसेल. आधीची पापं सगळ्यांसमोर आली ती वेगळीच. स्टाफ पैकी ज्यांची पापं समोर आली त्यांना सस्पेंड केलं गेलं. आपली पापं त्या डॅशिंग ऑफिसर समोर आल्यावर आपलं काय होईल? नाही, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही माझ्याशी जे चुकीचं वागलात ते मी तुमच्याशी कधीच वागणार नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त कायदेशीर आणि बेकायदेशीर या दोनच गोष्टींचा विचार करत आलात. पण मी एक बाई आहे आणि समोरच्या बाईला समजून घेण्यासाठी कायदेशीर आणि बेकायदेशीर याच्याही पलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्यानं विचार करावा लागतो. लोकांसाठी ती घराबाहेर पडून काम करते, पण आपल्याला माहितीये ती घराला सोबत घेऊन नोकरी करत असते. घरातल्या विवंचना, घरातल्या हजारो टेन्शन्स, कधी कुणाचा आजारपण तर कधी कुणाचा अजून काही, या सगळ्याला तोंड देता देता होऊ शकते तिच्याकडनं एखादी चूक. पैशांची गरज म्हणून जाणून बुजून का होईना, पण होऊ शकतं. पण चुकतो तो माणूस असेल तर जो आपली चूक सुधारतो त्याला देव माणूस म्हणतात. कळतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचंय ते? खरं सांगू मॅडम, तुम्ही स्त्री म्हणून कोण आहात हे खूप आधीच कळलं होतं. आणि मी कुठे चुकतेय हेही आत्ता कळलं. त्यामुळे मी याआधी तुमच्याशी जे काही वागले त्याबद्दल मला स्वतःचीच लाज वाटते. शक्य झालंच तर प्लीज मला माफ करा. नाही, तुम्ही माफी मागून मी तुम्हाला माफ करणारी कोणीही नाहीये. शक्य झालं स्वतःला माफ करा, तुम्हाला त्रास कमी होईल. मी तुम्हाला जो काही त्रास दिलाय त्यापुढे मला वाटणारा त्रास काहीच नाही. मॅडम मला सांगा ना, मी आता तुमच्यासाठी काय करू? माझ्यासाठी काहीच करू नका.
फक्त स्वतःतल्या स्त्रीत्वाची जाणीव ठेवून काही करता आलं तर बघा. म्हणजे याआधी ज्या ज्या वेळी वाईट शक्तींसमोर देवांनी हात टेकले त्यावेळी वेगवेगळ्या अवतारात देवींनी अवतार घेऊन असुरांचा नाश केला. आता ती वेळ आलेली आहे असुरांच्या विरोधात उभं राहण्याची. असुर कोण तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्या हातात कायद्याचा दांडपट्टा आहे. वाट कोणाची पाहताय? हॅलो मिस्टर रावसाहेब, ओळखलत का मला? आय होप तुम्ही ओळखलं असेल मला. पण तुम्ही अजून आम्हाला नीट ओळखलेलं दिसत नाही. नाहीतर तुमच्या बोलण्याचा सूर असा लागला नसता. ज्यांना आधीपासून ओळखून असतो ना त्यांना नीट ओळखायची गरज नसते. तुम्ही आमच्या बाबतीत जरा जास्ती ओव्हर कॉन्फिडन्स दाखवताय असं वाटत नाहीये का? ओव्हर कॉन्फिडन्स तेव्हा दाखवला जातो जेव्हा माणूस चुकीच्या लोकांसोबत असतो. पण जेव्हा विवेक बुद्धी जागी असलेल्या माणसाच्या संपर्कात माणूस येतो तेव्हा तो जे वागतो त्याला फक्त कॉन्फिडन्स म्हणतात. हाच फरक आहे तुमच्या आणि त्यांच्या संगतीत. कसं आहे ना रावसाहेब, आमच्याकडे आरोपीला अटक झाल्यावर फिर्यादी समोर त्याची ओळख परेड होत असते. तुम्ही आमचे खास आरोपी आहात. तुमची ओळख परेड पण एका खास व्यक्ती समोर होणार आहे. बोला मॅडम. नाही, आता बोलायची वेळ तुमची. आणि तुम्हाला ज्याच्याशी बोलायचंय तो माझ्या समोरच आहे. नमस्कार रावसाहेब, कसे आहात? माझ्या डोळ्यांना तुमची अवस्था दिसत असताना पण मी काय विचारते ना, कसं आहे ना रावसाहेब, इतके दिवस तुमच्या सांगण्यावरून दुसरे मार खात होते आणि तुम्ही मजा घेत होतात. आता मी इतके फोनवर आहे आणि तुम्ही ह्यालाच भोग म्हणतात, कर्माचे भोग. तुमच्या बाबतीत तुमचे दिवस तुमच्यावर एवढ्या लवकर फिरतील याचा कधी विचारही केला नसेल तुम्ही. आणि कसा करणार ना विचार? त्यासाठी स्वतःची विवेक बुद्धी जागी असावी लागते. मैत्रेयी आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण स्वतःचं केबिन सोडून कोठडीमध्ये बसली. स्वतःच्या अहंकार आणि माझामुळे स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेणे. तुझ्यासाठी इथे फक्त एंट्री आहे, एक्झिट नाहीये. काय झालं? तुम्ही माझ्याशी कसं वागला होतात ते आठवलंय का? अति होतंय, हे सगळं अति होतंय. तिथून बाहेर पडल्यावर मी काय करू शकतो याची कल्पना तरी आहे का तुला? त्यासाठी तुम्ही तिथून आधी बाहेर पडायला हवं. आणि तुम्हाला कल्पना आहे का की तुम्ही तिथून बाहेर कधीच पडणार नाही आहात? काय करणार आहेस तू? मी काहीच करणार नाही, पण तुमची कर्मच तुम्हाला सोडणार नाही. मिळणार, तुम्हालाही तुमच्या कर्माची शिक्षा मिळणार. मॅडम तुम्ही सांगा मला फक्त यांच्यासोबत काय करायचंय ते. आता ते आत्महत्या करणार आहेत हे जर आधीच ठरलं असेल तर मी तरी काय करणार नाही का? नाही, हे शक्य नाहीये. का शक्य नाही? तुम्हाला अटक होणार हे जर भविष्य खरं ठरू शकतं तर मग ते का ठरू शकत नाही? मॅडम मी आहे ना, तुम्ही सांगितलेलं भविष्य कसं खरं होत नाही मी बघतेच. आता तुमचं हे काम झालंच म्हणून समजा. बाय मॅडम,
बाय. काय करताय? तुला जिथे पाठवायचंय त्या दिशेने तुझा प्रवास सुरू झालाय हे बघून आज आम्हाला खूप बरं वाटतंय. सोडणार नाही. त्या रावसाहेबला अजिबात सोडणार नाही. ती वेळ त्याची होती म्हणून त्याने मला त्रास दिला, पण आता ही वेळ माझी आहे. माझ्या बाबतीत घडलेल्या एकूण एक गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी त्या रावसाहेबला अजिबात सोडणार नाही. अदिती, नेहमी दुसऱ्यांना बदलायला भाग पाडणारी माझी आई आता स्वतःच बदलतेय. चक्क बदला घेण्याच्या गोष्टी करतेय. म्हणून मला इथे यावं लागलंय. नेमकं काय म्हणायचंय तुला? आई, अगं आधी तू खूप वेगळी होतीस. अगदी तुझ्या शत्रूच्या बाबतीतही तो असा का वागला असेल हे समजून घेत होतीस. पण आज काय घडतंय? तू स्वतःच एखाद्या गुन्हेगारासारखं वागतीयस. नेहमी कायद्याचा आदर करणारी तू आज त्याच कायद्याचा गैरवापर करून कोणाला तरी अद्दल घडवतीयस. आई, काय चाललंय सगळं आणि का? असं एवढं टोकाला जाऊन तुला वागण्याची काय गरज आहे? माणसाची इच्छा असो वा नसो, परिस्थिती माणसाला बदलायला भाग पाडते. माझ्या बाबतीतही असंच काहीतरी घडलं. आपल्याला नेहमी असं वाटत असतं की जगातल्या सगळ्यांनी आपल्यासारखं असावं. माणसाने माणसाकडे माणूस म्हणून बघावं, पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. दोन प्रकारची माणसं असतात, चांगली आणि वाईट. चांगली माणसं ही नेहमी आपल्यावर झालेल्या उपकाराची जाणीव ठेवून इतरांचा आदर करतात, आणि वाईट माणसं नेहमी बेईमानीच करतात. आपल्यावर कधी हल्ला करता येईल याची संधी बघतात, आणि अशा वेळी चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट वागता आलं पाहिजे. आई, हे तू बोलतीयस? हो, मीच बोलते. पण मी असं का बोलतेय हे समजून घे ना. आणि हे आत्ताच घडतंय असं नाही. माझ्या अनुभवामुळे मला आता कळतंय, पण हे खरं तर अनादी काळापासून चालत आलेलं आहे. वाईटाच्या विरोधात चांगल्यानं उभं राहणं हे जर चुकीचं असतं तर श्रीकृष्णानं अर्जुनाला आपल्याच माणसाच्या विरोधात लढायला सांगितलं नसतं. हल्ली मला एक गोष्ट जाणवली. राग येणं, चिडचिड होणं, एखाद्याला धडा शिकवणं या सगळ्या वाईट माणसांच्या सवयी आहेत असं मला वाटायचं. चुकत होते मी. ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या माणसांमध्ये असायला हव्या, आणि हेच मत आहे माझं. ह्या गोष्टी माझ्यामध्ये असत्या तर तुझ्या प्रिन्स काकाला कधीच चांगला धडा शिकवला असता. तुझ्या बाबाला मी आधीच ओळखलं असतं. चांगलं वागल्यामुळे मला काय फायदा झाला मला माहित नाही, पण वाईट न वागता आल्यामुळे माझं नुकसान झालं हे नक्की आहे.
मी तुला गमावलं, दादाला गमावलं. तुम्हाला गमावल्यामुळे माझं जे नुकसान झालंय ते मी कधीच भरून काढू शकत नाही. प्रेम, माया, ममता ह्या सगळ्या गोष्टी माझ्यात असल्या तरी ह्याच गोष्टींमुळे मी माझ्या जवळच्या माणसांना गमावले हे मी कधीच नाही विसरू शकत. बाळा, मला जे वाटलं ते मी बोलले. अजूनही तुला मी चुकीची वाटतेय? नाही आई, तुझं असं बोलणं ऐकल्यावर असं वाटतं की तू बरोबर आहेस. थँक्यू सो मच मला समजून घेतल्याबद्दल. आय लव्ह यू आई. आय लव्ह यू टू बेटा. काय ग, काय करायचं आता? तेच काही कळत नाहीये. मला ना तुझ्या मामाची खूप काळजी वाटते ग. मग तू म्हणत असशील तर आपण पोलीस स्टेशनला जाऊयात का? मी फक्त काळजी वाटते म्हणालीये, आपला जीव धोक्यात घालावा असं नाही म्हणाली. हे बघ, हे असं असतं तुझं. तू ना एका क्षणात बदलतेस. तुझ्यासमोर मी मामाबद्दल काय बोलू आणि कसं बोलू ना काही कळतच नाही मला. हे बघ, जेलमध्ये जायच्या भीतीपोटीनं मला काहीच कळत नाहीये. आता ना मी काही गोष्टी देवावर सोडून दिल्यात. तो देव आम्हाला देतो, आम्ही काय कुणाचे खातो. तो देव आम्हाला देतो, तो देव आम्हाला देतो, तो देव आम्हाला देतो. दादा, मामा, अरे काय हे? अरे ही काय अवस्था केली आहे त्यांनी तुझी? हा, याले त्यांनी माझी केलेली अवस्था कारणीभूत नाहीये, तर मी माझी केलेली व्यवस्था कारणीभूत आहे. म्हणजे अक्का, तुला सांगतो, वाईट काही विसरायचं असेल ना तर टाईट होता आलं पाहिजे. म्हणून पोलीस स्टेशन मधून सुटल्यावर मी सरळ बारमध्ये गेलो. तिथं ओढभर केलो. त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले. मी माझ्या खिशाला पडलेली बोकं दाखवली. मग त्यांनी माझे कपडे काढून मला कान फाडून माझी अवकाश दाखवली. फाट झाली. मग तिथून मी माझं आवडतं गाणं गात निघालो. आम्ही काय कोणाचे खातो, तो देव आम्हाला देतो, तो देव आम्हाला देतो. आम्ही काय कळलं, सगळं कळलं, पण त्याआधी पोलीस स्टेशन मध्ये काय झालं ते सांग. आणि तुला अशी अचानक अटक कशी झाली? नाही अक्का, मला त्या राव साहेबाच्या सांगण्यावरून पोलिसांनी अटक केली होती. काय सांगतोस? म्हणजे काय, तुला काय खोटं वाटू राहिलं का अक्का? मी आज पिलेल्या दारूची शपथ घेऊन सांगतो, तो माणूस ना अजिबात भरोशाचा नाही. तो कधी कोणाचाही घात करू शकतो. नाही मामा, माझे रावसाहेब असे नाहीयेत. ते कोणत्याही संकटावर मात करू शकतात, पण कधीच कुणाचा घात नाही करू शकत. अक्का, माझं एक काम कर ना. काय रे? हिच आहे ना, आता थोबाड फोडला जरा. माझे रावसाहेब इथं थोबाड फोडलं ना, मग हिला त्या रावसाहेबाचा खरा चेहरा कळल. डॉली, कधीतरी मामावर विश्वास ठेव ना. ठेवला असता ग, पण बस एकदम बस. मी आता टल्ली असतो ना तरी माझ्या त्या तुईक बुद्धीला स्मरून सांगतो, याच्या पुढे त्या राव साहेबाचा कोणीच नाद करायचा नाही. लय डेंजर माणूस होतो. नाहीतर तो कधी नियम धरेल आणि आपलाच गेम करेल हे आपल्याला सुद्धा सांगता येणार नाही.
मैत्रीच्या डोक्यात नक्की काय काय हिच्या डोक्यात? काहीतरी करून बाहेर पडलं पाहिजे, तर सुटलं पाहिजे, काही करून सुटलं पाहिजे. आई आदिशक्ती, जेव्हा सगळं संपलंय असं लक्षात येतं तेव्हा तू अवतार घेतेस आणि दुर्जनांचा नाश करतेस. आता ही वेळ आलेली आहे दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याची, दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवण्याची. आणि त्यासाठी मी पहिल्यांदाच माझ्या स्वभावाच्या विरोधात वागणार आहे. मला खात्री आहे माझी बाजू सत्याची आहे आणि तू माझ्या पाठीशी असणार आहेस. मला आशीर्वाद दे. माता शक्ती नमो नमो.